हा फक्त आपल्याला इथे फक्त किती रुपयाला मिळणार आहे माहिती आहे? 2 रुपये. किती? 2 रुपये. काय कमाल आहे ना. 2 रुपयाला एवढं आताच्या जमान्यात काय भेटते. जर आपल्याला काय स्वीट घ्यायचं असेल तर आपण हे यूज करू शकतो. आणि हे पण फक्त 4 रुपये आहे. ही वस्तू 4 रुपये आहे बघा. साईज थोडी मोठी आहे आणि हा इथे फक्त 6 रुपयाला मिळणार आहे. किती? 6. हॅलो नमस्कार. तर मी विशाल कांबळे. माझ्या मागे बघू शकताय तुम्ही खूप सारे मार्ट आहे आणि या वेगवेगळ्या प्रकारचे सुद्धा मार्ट आहे. त्यावरून तुमच्या लक्षात आलंच असेल की मी आता आलो आहे धारावी कुंभारवाडा येथे. म्हणजे मुंबईमध्ये कसं मोठ्या शहराच्या ठिकाणी तुम्ही विचार केला तर धारावीसारख्या ठिकाणी कुंभारवाडा हे नाव मोस्टली आपण गाव किंवा असं आउटसाईडच्या ठिकाणीच बघतो, पण शहराच्या ठिकाणी जर बघितलं तर कुंभारवाडा ही सगळी मातीची भांडी. आणि अजून आतमध्ये आपण जाणारच आहोत तर खूप सारी मातीची भांडी आहेत, तेच आपण आज एक्सप्लोअर करणार आहोत. आणि बघूया जर आपल्याला सुद्धा काय आवडलं तर आपण इथून घेणार आहोत. तर बघूया, कारण आता पावसाळा जरी आला असला तरी अजून गरमी एवढी आहे ना की आपल्याला थंड पाण्याची आवश्यकता भासते. आणि जर आपण फ्रीजचं वगैरे पाणी पित असलो तर ते एवढं काही खास नसतं आपल्या शरीरासाठी. तर मी सगळ्यांना रिक्वेस्ट करेन की तुम्हीसुद्धा माठातलं पाणी प्या. मी सुद्धा माठातलं पाणी पितो. तर मी सुद्धा माठ तर काय घेणार नाही, कारण माझ्या घरी ऑलरेडी माठ आहे. तर मी एखादी अशी दुसरी कोणती तरी वस्तू घेईन, कारण आता ट्रेंड आला आहे की खूप सारे यूट्यूबर्स किंवा सोशल मीडियावरती आपण बघू शकतो की खूप सारे लोक मातीच्या वस्तू, मातीची भांडी वापरतात. किंवा ती जर वापरत नसली तर सजावटीसाठी तर नक्कीच वापरतात. तर मी सुद्धा तेच एक्सप्लोअर करणार आहे तुम्हाला सर्वांसाठी. तर तुम्ही नक्की बघा हा व्हिडिओ शेवटपर्यंत. आपल्याला काय काय बघायला मिळतं आहे, काय काय मातीची भांडी येते, कुठल्या कुठल्या व्हरायटी आहेत, त्या आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण पाहणार. धारावीतील कुंभारवाडा येथे 90 फीट रोडला आहे. तर आपल्याला यायचं असेल तर सायनवरून येऊ शकतो आपण. सायन्स स्टेशनवरून 15 ते 20 मिनटाचं वॉकिंग डिस्टन्स आहे. आणि जर आपल्याला टॅक्सीने यायचं असेल तर 30 किंवा 20 रुपये इथपर्यंतच घेतात, त्याच्यापेक्षा जास्त नाही घेत. आणि मी इथे आल्यानंतर हे इथे साधना क्राफ्ट आणि मिट्टी क्राफ्ट असं शॉप आहे, त्या शॉपमध्ये आलो आहे. मी आता स्टोअरच्या आतमध्ये आलो आहे. तुम्ही पाहू शकता किती व्हरायटी आहेत, वेगवेगळ्या वस्तू आहेत इथे. आणि इथे आहे ना खूप साऱ्या वस्तू इथे त्यांनी म्हणजे जो त्यांचा स्टॉक डेली जो येतो जातो स्टॉक, असा स्टॉक इथे आहे. तर कुल्हड़चा हा फक्त आपल्याला इथे फक्त किती रुपयाला मिळणार आहे माहिती आहे? 2 रुपये. किती? 2 रुपये. काय कमाल आहे ना. 2 रुपयाला एवढं आताच्या जमान्यात काय भेटते ते पण इथे आपल्याला 2 रुपयात भेटणार आहे. पण हा वन टाईम यूजसाठी आहे. अजून बघूया, खूप साऱ्या वस्तू आहेत इथे. एक डिझाईन केलेली अशी एक वस्तू आहे, मध्ये जे आपण प्लेट वापरतो त्याच्यामध्ये जर स्वीट डिशमध्ये जर आपल्याला काही स्वीट घ्यायचं असेल तर आपण हे यूज करू शकतो. हे बघू शकता, त्याचा म्हणजे आपलं झाडाचं पान असतं ना त्या टाईपमध्ये त्याला बनवलं आहे. आणि हे पण फक्त 4 रुपये आहे. अजून एक तो कुल्हड़ चहाचा जो छोटा हा बघितला त्याच्यापेक्षा हा थोडा मोठा ग्लास आहे. हा बघा, साईज थोडी मोठी आहे. आणि हा इथे फक्त 6 रुपयाला मिळणार आहे. हा एक 30 रुपयाला ग्लास आहे. किती भारी आहे ना, एवढा कमालीचं बनवलं आहे. आणि या सगळ्या वस्तू आहेत ना इथेच बनतात. माझ्या हातात बघितलं काय जेवणाची प्लेट, याच्यामध्ये 2 वाट्या आहेत, ग्लास आहे आणि हा स्पून आहे, चमचा आणि हे प्लेट आहे कम्प्लिटली. ह्याच्या आतमध्ये तर काय नाही, पण हे आपल्याला 350ला मिळेल. मस्त आहे एकदम. इथे पाहू शकतो इथे डिफरंट टाईपमध्ये मार्ट आहे. तर हे बघा, यांना नळ वगैरे लावलेले आहेत. यांची प्राईस 300 350. हा बघा एकदम मस्त वर्क केलेला आहे, हेवी पण आहे. आणि हा 200ला आहे. याला नळ वगैरे प्रॉपर लावलेला आहे. आणि याच्यामध्ये अजून जर तुम्हाला वेगवेगळे पाहिजे तर वेगवेगळे पण आहेत. आणि हे बघा, हे डिझाईनवाले पण आहेत, नॉर्मलवाले पण आहेत. हा बघितलात ना, हा गुल्लक आहे, मनी बँक. लहान मुलांना गिफ्ट वगैरे करू शकतो. हे मस्त आहे. हे 200. आपण ते वेगळं प्लास्टिकचं वगैरे देतो ना, ते आता सोडूया, आपण हे वापरूया. हे 200 रुपयाला आहे. त्याच्या मागे बघू शकताय आपल्याला ज्या जेवणाला ऑथेंटिक प्रकारच्या ज्या मातीच्या हंडी भेटतात ना त्या आहेत. ह्या ज्या हंड्या आहेत ना त्यांचे रेट बघितलात ना, ही पाव किलोची आहे. आणि याचा रेट आहे ना ही 120 रुपयाला. किती? फक्त 120 रुपये. आणि हे बघा, हे अशा प्रकारचे आहे. एक मिनटं,
हे बघू शकता, याचं झाकणसुद्धा आहे आणि ही हंडी आहे पूर्ण कम्प्लिटली मातीची आहे. आणि याच्या पुढे तुम्ही बघितलं तर अर्धा किलो, 1 किलो, 2 किलो आणि 3 किलोपर्यंत आहे. आणि जर पाव किलोचा रेट 120ला आहे, तर जी 3 किलोची आहे ते आपल्याला 350, आणि ज्या मधल्या आहेत ते त्यांचे रेट डिफरंट आहेत, पण 350च्या आतमध्येच आहेत. तर तुम्ही बघू शकता किती भारी आहेत. हे कमालीचं पण आहे आणि याची प्राईस पण मेन म्हणजे कमालीची आहे. तर आपण फर्स्ट टाईम बघितली ती होती पाव किलोची, आणि आता जी ही बघतोय ती 3 किलोची आहे. ही बघू शकता एवढे, ही पण मस्त आहे एकदम, आणि ही फक्त 350ला आहे. आणि याच्यावरती बघितलं तर याच्यावरती सुद्धा आपल्याला कम्प्लिटली असं झाकण वगैरे मिळणार आहे. तर जे यूट्यूबर्स लोक आहेत किंवा सोशल मीडियावरती जे कुकिंगचे चॅनल किंवा कुकिंगचे कंटेंट करतात ना, त्यांच्यासाठी इथल्या वस्तू कमालीच्याच आहेत. तर तुम्ही नक्की या इथे, आणि प्राईजमध्ये सुद्धा तुम्हाला फरक मिळेल नक्कीच. बाकी ठिकाणाहून इथे नक्कीच फरक मिळेल. जर जास्त असेल तुम्हाला, जर म्हणजे पटत नसेल तर थोडाफार कमी पण होऊ शकतो, असं काय नाही. तुम्ही जर क्वांटिटी जास्त घेतला तर तुम्हाला अजून कमी प्राईजमध्ये मिळेल. आणि वेगवेगळ्या हंड्या पाहिल्या पण ही एक वेगळी हंडी आहे ज्याच्यावरती हे ग्लासचं झाकण आहे, आणि हिला पकडण्यासाठी हँडलसुद्धा आहे. आणि मस्त जास्त सेलिंगवाली आहे, सध्याच्या रेट जास्त जाणारी, इथून जास्त भाव जाणारी आहे. आणि याची प्राईस आहे 700 रुपये. आपण या साईडला बघितलं तर ते जेवण बनवण्यासाठी असणारे हँड आहेत, पण इकडे बघितलं तर अजून हे वर्क केलेलं आहे याच्यावरती. या वेगवेगळ्या हंड्या आहेत, या जेवण सर्व करण्यासाठी ज्या हंड्या असतात त्या आहेत. आणि यांची प्राईससुद्धा 300, 400, थोडी जास्त आहे कारण हे सिरॅमिक वर्क केलेलं आहे. रेग्युलर आपण जी जेवणासाठी प्लेट वापरतो ती आहे, आणि ही 250 रुपयाला प्लेट आहे. आणि त्याच्यामध्ये बघितलं ना जवळ करत तर म्हणजे अशी छान अशी डिझाईन आहे आतमध्ये, आणि ही प्लेट 250 रुपयाला आहे. आणि अजून वेगळी एक प्लेट आहे, ही बघा, ही नॉर्मल प्लेन रेग्युलर आपण जी वापरतो अशी छान अशी ही प्लेट आहे, ही 150 रुपयाला आहे. आणि अजून एक इथे मी एक सुंदर वस्तू बघितली, ती म्हणजेच हे एक मातीचं बनवलेलं भांडं, आणि हे 250 रुपयाला आहे. तुम्हाला काय वाटतं हे काय असेल? बघा, हे आहे ना जे दही विरजणाला लावतो ना ते भांडं आहे. कमाल आहे ना, इथे खूप भारी भारी वस्तू आहे. तुम्ही एकदा ना नक्कीच या इथे. इथे अजून एक पाहिलं ना, अजून एक वेगळा पॅटर्न आहे, तो म्हणजे ही शेगडी आहे. घरी वगैरे यूज करणार असू शकतो तर करू शकतो, कारण छान आहे, बघायला पण छान आहे. हे बघा, आणि डिझाईन पण एकदम मस्त आहे, आणि फक्त 300 रुपयाला आहे. आता पावसाळा चालू झाला आहे, पण तरी एवढा उकाड आहे ना, एवढी गरमी आहे ना, की आपल्याला मुंबईच्या ठिकाणी राहायचं म्हटलं तर पाणी हे सोबत कॅरी करावंच लागतंच. तर आपण जर बॉटल कॅरी करत असू तर ती मातीची असेल तर किती भारी ना. तर इथे खूप साऱ्या बॉटलसुद्धा आहेत. ही एक बॉटल आहे, हिची प्राईस फक्त 125 रुपये आहे. हे बघू शकता, हिला प्लास्टिकचं झाकण आहे, एक मिनटं. आणि हे आतमधून पूर्ण मातीचं आहे सगळं, ही मातीची पूर्णपणे बनवलेली आहे. अजून याच्यामध्ये एक छोट्या प्रकारची बॉटल आहे, आणि 100 रुपये आहे. अजून ही एक बॉटल आहे जी रेग्युलरली आपण घेऊन जातो, हिची प्राईस 150 रुपये. मस्त आहे एकदम. हिला पण प्लास्टिकचं झाकण आहे, आणि आतमधून कम्प्लिटली मातीची आहे ही. आणि हिची प्राईस किती माहिती आहे? फक्त 200 रुपये. बघू शकता, हिला पण प्लास्टिकचं झाकण आहे. सगळ्या बॉटलला प्लास्टिकचे झाकण आहेत. आतमध्ये कम्प्लिटली मातीचं वर्क आहे, पूर्णपणे हे मातीचं वर्क आहे अशी बॉटल आहे. आणि खूप साऱ्या व्हरायटीज आहेत. या इकडे बघितलं तर या डिझाईन केलेल्या बॉटल आहेत, या बघू शकता. इथे माझ्या हातात ही धूपदान आहे, आणि ही फक्त 100 रुपये. एकदम याच्यावरती छान वर्क केलं आहे. 100 रुपयापेक्षा पण खूप कमालीचं वर्क केलेलं आहे. आणि इथे अजून डिफरंट व्हरायटी आहेत, ही सुद्धा आहे. हे बघा, हे अजून एक आहे, ही वेगळी आहे, आणि याची प्राईस फक्त 70 रुपये. पाहिलं तर या छोट्या छोट्या आहेत, याचीसुद्धा 50, 40 अशा आहेत. आणि ही एक वेगळी आहे, हे बघा, हिची पण प्राईस 70 रुपये. अजून एक इथली छान व्हरायटी म्हणजे इथे आता माझ्या हातात ग्लास आहे, आणि हा फक्त 40 रुपयाला आहे. आणि याच्यामध्ये ना अजून आपण बघितलं तर या एक डिझाईनचा, हा एक डिझाईनचा, अजून ही एक वेगळ्या प्रकारची डिझाईन आहे. म्हणजे थोडं वेगवेगळं लुक आहे, आणि हे फक्त आपल्याला इथे 40 रुपयाला भेटतील. हे बघताय, तुम्हाला काय वाटतंय? हे ना एकदम मस्त अशी मांजराची डिझाईन केलेलं आहे. हे प्लांटर आहे, याच्यामध्ये आपण झाडं वगैरे लावू शकतो. म्हणजेच आपण विंडोमध्ये किंवा अशी शोला जी झाडं वगैरे लावतो ना, ती याच्यामध्ये लावू शकतो. याची प्राईस फक्त 70 रुपये. किती? 70. कमाल आहे ना, मस्त डिझाईन केलेली आहे. काय वाटतं तुम्हाला?
हत्तीचा असा सोळा असतो ना, हत्ती दंत, तसं वाटतंय. पण हे वेगळं काय नाही, मनी प्लांटर आहे. तर हे बघा, हे याला वरती असं आपण भिंतीला खेळामध्ये असं अटकवून अशा प्रकारे आपण हे लावू शकतो. अजून इकडे बघितलं तर डिफरंट व्हरायटीज आहेत. या बघा इकडेपर्यंत. काय वाटलं बघून? कवट्या माका आहे बघा कसा आहे, कमालीचा. पण हे वेगळं काय नाही, हे ट्री प्लांटर आहे आणि याच्यामध्ये पण खूप साऱ्या व्हरायटी आहेत. हे 600 किंवा त्याच्या खाली पण आहेत, कमी पण किमती आहेत, जास्ती पण आहेत. कारण हे सिरामिक वर्क केलेलं काम आहे. आणि हे बघू शकता, हा एक मस्त वर्क केलेला आहे. हा पण एक वेगळा असा वर्क केलेला आहे. आणि त्याच्या खालचा लुक बघितला तर हा लुक एकदम कमालच आहे, हॉररवाला लुक आहे. बघितलात ना आपण आता शॉपमध्ये जी सगळे मातीची भांडी किंवा शोच्या वस्तू ज्या मातीच्या आहेत त्या कशा प्रकारे बनतात ना, त्या म्हणजे त्यांचं वेअरहाऊस किंवा जे बनवण्याचं जे ठिकाण आहे तिथे मी आलो. इथेच त्यांच्या इथेच मागे आहे. या सगळ्या वस्तू आहेत ना, त्या बघा इथे बनतात. ह्या बघू शकता, ह्या फ्रेश आहेत एकदम, आत्ता बनवलेल्या आहे. ह्या बघा, हे सगळं इथं त्यांचा हा असा माल बनतो. तर विचार केलात ना तर तुम्ही म्हणाल की काय कुठून बनवून आणतात, बाहेरून येतो माल की काय? असं काय नाही. जे धारावीमध्ये जे कुंभारवाडा आहे तिथेच हा सगळा माल बनतो. तर आधी आपण पाहिलं ना तिथे छोटी छोटी अशी पॉट बनत होती, पण या ठिकाणी म्हणजे त्याच्यापेक्षा पण मोठी पॉट आणि त्याच्यावरती एकदम कमालीचं वर्क केलं जातं. तर ते आपण एकदा बघूयात. हे बघू शकताय, हे पॉट आहे, गरबा आहे, नवरात्रीवाला गरबा काय आहे हो. आणि सॉरी, हे नवरात्रीच्या गरबाचं आहे. आणि त्याच्यावरती तुम्ही बघितलात ना तर ही वेगवेगळी डिझाईन केली जाते. याच्यामध्ये ओम आहे आणि त्या साईडला बघितलं तर हा त्रिशूल आहे. आणि हे नवरात्रीची तयारी आतापासून चालू झाली आहे. हे अभी किधर जाएगा? ये अभी 420 अपना दुबई जाए. ओ माय गॉड. हे जे आता हे बनणार आहेत ना, हे असे 400 पीस बनणार आहेत. तर हे 400 पीस आहेत ते दुबईला जाणार आहेत. बघू शकताय त्याच्यावरती ही अशी कमालीची वर्क केलेलं आहे. इकडे सुद्धा या ताईसुद्धा वर्क करतात. तर हे बघा, एक मिनटं, हे बघा, हे जे लक्ष्मीचे जे पाय असतात त्यांचं वर्क केलं आहे. आणि हे अजून इकडे वेगवेगळं वर्क आहे. अजून काय केलं आहे याच्यावरती हे बघू शकताय. म्हणजे इथे ही सगळी वेगवेगळी वर्क असतात ती इथे प्रत्यक्ष केली जातात आणि इथूनच हा सगळा माल बाहेर जातो. जिथे वस्तू बनल्या जातात त्यांच्या एकदम टॉपला येऊन त्यांनी सुकशा ठेवल्यात ना वस्तू, तिथे येऊन पोचलो आहे. ह्या बघा, या अशा वस्तू इथे सुकशा ठेवल्या कटच्या टाईपमध्येच आहे. आणि अजून खूप वेगवेगळ्या वस्तू आहेत. हे बघा, कुंभारवाडा 90 फीट रोडला आल्यानंतर सगळी जी आहेत ती इकडे मातीची भांडी किंवा मातीच्या वस्तू बनवणारी शॉप आहेत. तर यांचे प्रत्यक्ष बनतात इथे. प्रत्येक त्यासुद्धा टेरेसवरती बघितलं तर तिकडे सुद्धा टाकलेलं आहे सुकसं. त्यासुद्धा तिकडे ते बघा समोर तिथे खाली दिसतंय ना असं मातीचं, ते सुद्धा ते सुकसं टाकलेलं आहे. अशा खूप साऱ्या वस्तू आहेत. त्या वस्तू कशा बनतात यासुद्धा बघू शकतो. तर इथे प्रत्यक्ष आपण बघितल्यानंतरच आपल्याला समजतं की कशा प्रकारे वस्तू बनवल्यात. त्या इथे वस्तू बनतात, त्याच्यानंतरच त्या बाहेर सुकल्यानंतर व्यवस्थित त्याची प्रोसेस झाल्यानंतर बाहेर विक्रीसाठी जाते. आणि मी इथे बघितलात ना तर मी इथे थोडी माहिती घेतली तर मला समजलं की इथे ज्या वस्तू या बनतात मातीच्या, तर या आउट ऑफ म्हणजे दुबई किंवा अजून वेगवेगळ्या देशांत जातात आणि मोस्टली मुंबईमध्ये या होलसेलमध्ये सेल करतात इथून. आणि महत्त्वाचं म्हणजे हॉटेल किंवा जी मोठमोठी शॉप असतात त्यांना या इथून माल पुरवला जातो. पण जर तुम्ही शॉपमध्ये गेलात तर नक्कीच तुम्हाला यांची प्राईस, यांचे रेट हे जास्त पाहायला मिळते. जर तुम्ही इथे आलात तर मी तुम्हाला सांगितलंच, कुल्हड चहाचा फक्त 2 रुपयाला होता. तो छोटा जो कप होता तो 2 रुपयाला आणि त्याच्यापेक्षा थोडा मोठा होता तो 6 रुपयाला. तर याच्या आधी आपण बघितली ती म्हणजे मटके बनण्याची प्रोसेस कशी असते. त्याच्यानंतर तिथून सुकवलं वगैरे जातं, त्याच्यानंतर इकडे आणलं जातं. ही भट्टी आहे, याच्यामध्ये आतमध्ये टाकलं जातं, त्याच्यानंतर ते पूर्ण सुकलं जातं. नंतर हे बघू शकता, हे इथे म्हणजे कम्प्लिटली मटकं किंवा ज्या मातीच्या वस्तू असतात ते इथे बनलं जातं. ते इथे वेगवेगळ्या प्रकारे ठेवलेलं आहे. आणि ही पूर्ण भट्टी याच्यामध्ये आतमध्ये हे इकडे सगळं म्हणजे जी प्रोसेस आहे ना ती सगळी इथेच होते. म्हणजे असं नाही की बाहेरून कुठून तरी इथे माल आणतात विकला जातो, असं काय नसतं, इथेच बनला जातो. तर हे एक पॉट बघू शकता तुम्ही इथे कसं प्रकारे बनलेलं आहे. हे पूर्ण आतमध्ये भट्टीमध्ये टाकलं आहे, त्याच्यानंतर हे कम्प्लिटली बनलं आहे
आणि आता इथून ते सेलसाठी शॉपमध्ये किंवा इथून होलसेलसाठी जाऊ शकतो. धारावीतील कुंभारवाडा येथे 90 फीट रोडला आहे. तर आपल्याला यायचं असेल तर सायनवरून येऊ शकतो आपण. सायन्स स्टेशनवरून 15 ते 20 मिनटाचं वॉकिंग डिस्टन्स आहे. आणि जर आपल्याला टॅक्सीने यायचं असेल तर 30 किंवा 20 रुपये इथपर्यंतच घेतात, त्याच्यापेक्षा जास्त नाही घेत. आणि मी इथे आल्यानंतर हे इथे साधना क्राफ्ट आणि मिट्टी क्राफ्ट असं शॉप आहे, त्या शॉपमध्ये आलो आहे. तर हे सगळं आपण कवर केलं आहे या शॉपमधलं. तर तुम्हीसुद्धा इथे नक्की या. मातीच्या वस्तू वेगवेगळ्या असतील किंवा घराच्या शोसाठी ज्या ज्या वस्तू लागतात त्यासुद्धा इथे आपल्याला अवेलेबल होते आणि एकदम चांगल्या रेटमध्ये मिळते. तर नक्की या. आणि इथून मी तर घेतले एक वस्तू, चिनीमातीची बरणी घेतली. तुम्हीसुद्धा नक्की घ्या. आजच्या आपल्या व्हिडिओचा इथेच आपण शेवट करतो आहे. जर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करायला विसरू नका. आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि तुमच्या ज्या काही प्रतिक्रिया असतील त्या नक्की कमेंटमधून कळवा. भेटूयात लवकरच अशाच एका सुंदर आणि माहितीपूर्ण प्रवासात. तोपर्यंत बाय बाय.